अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोन बहीण भावांमध्ये नेमकं वैर कशामुळे आहेत आणि काय आहेत प्रमुख वादाचे 5 मुद्दे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। 1991 साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले। नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला। त्यानंतर शरद पवार PV नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले। म्हणजे शरद पवारांना स्वतः केंद्रात जायचं होतं आणि म्हणून अजित पवारांचा राजीनामा शरद पवारांनी घेतला असं म्हणावं लागेल। त्यानंतर अजितदादांना पुन्हा कधीच दिल्लीला जाण्याची संधी मिळाली नाही, अर्थात खासदार होण्याची संधी मिळाली नाही। दादांचं डिमोशन झालं आणि दादांना बारामती विधानसभा मतदारसंघात त्या बदल्यात आमदारकी देण्यात आली। 2009 पर्यंत शरद पवार बारामतीचे खासदार राहिले। त्यानंतर वेळ आली पवारांचा खासदारकीचा वारसा पुढे कोण चालवणार याची। पण 2006 सालीच पवारांनी सुप्रिया सुळे यांना राज्यसभेवर पाठवून माझा वारसा अजित पवार नाही, पार्थ पवार नाही, सुनेत्रा पवार नाही तर सुप्रिया सुळेच पुढे नेणार याचे संकेत दिले होते आणि अगदी तसंच झालं। अजितदादांची इच्छा नसताना देखील 2009ला सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधी दिली गेली। सुप्रियाताई भरघोस मतांनी निवडून आल्या आणि दादांचा व दादा गटाच्या सगळ्यांचाच पत्ता कट झाला। त्यानंतर सुप्रिया सुळेंचे हात बळकट करण्यासाठी व पक्षात त्यांचा हस्तक्षेप आणि अधिकार वाढवण्यासाठी 2012 मध्ये सुळे यांच्या नेतृत्वाखाली तरुणींना राजकारणात व्यासपीठ देण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस या संघटनेची स्थापना करण्यात आली आणि त्याची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवण्यात आली। दुसरीकडे पार्थ पवार, जय पवार यांच्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची स्थापना मात्र केली गेली नाही किंवा महिला आघाडीमध्ये सुनेत्रा पवार यांना सुद्धा संधी दिली गेली नाही। आपल्या मुलाबद्दल किंवा आपल्या पत्नीबद्दल काका विचार करत नाहीयेत आणि फक्त सुप्रियाला पुढे करत आहेत असा विचार अजित पवारांच्या काय कुठल्याही पुतण्याच्या मनात येणं साहजिक आहे। 2019ला खरं तर पार्थ पवारांना बारामतीमधून खासदार करावं अशी अजित पवारांची इच्छा असावी, पण सुप्रिया सुळेंना कसं घरी बसवता आणि त्यामुळे पवारांच्या इच्छाविरुद्ध अजितदादांनी पार्थ पवारांना मावळ लोकसभेतून उमेदवारी दिली। मात्र शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पक्ष सुद्धा पार्थ पवारांच्या विजयासाठी विशेष काही झटला नाही। दादांना वाटावं की प्रचार करत आहोत म्हणून लाजकाज सगळ्यांनी सहकार्य केलं, पण त्याचा फायदा झाला नाही आणि पार्थ पवारांचा पराभव झाला। इकडे सुप्रिया सुळेंचा बारामतीत विजय झाला, अर्थात तो होणारच होता। आता दादांनी विजय साजरा करावा की पोटच्या पोराच्या पराभवाचा दुखवटा साजरा करावा, कमेंट करून तुम्हीच सांगा। या वादामध्ये आणखी एका मुद्द्यानं भर पडली। दादांना डावलून गटनेते पद असेल, विरोधी पक्षनेता पद असेल किंवा इतर काही मंत्रिपद असतील, दादांना डावलून जयंत पाटील किंवा इतर नेत्यांना देण्यात आले किंवा देण्याचे प्रयत्न झाले। काही वेळा पद व अधिकारासाठी दादांना बंड करावं लागलं। जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांना मिळालेल्या पदांवर खास करून दादा नाराज होते। ते त्यांनी काही वेळा भरसभेत आपल्या भाषणातून बोलून देखील दाखवलंय। पण दादा खऱ्या अर्थानं नाराज तेव्हा झाले जेव्हा दिल्लीला शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना पक्षाचं कार्यकारी अध्यक्ष घोषित केलं। दिल्लीत राष्ट्रवादीच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात शरद पवारांनी आपल्या भाषणात सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांच्या नावाची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा केली। दादांची नाराजी मंचावर दिसत होती। यासोबतच सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा या राज्यातील निवडणुकांची जबाबदारी देखील दिली गेली होती। शरद पवारांच्या या घोषणेनंतर अजित पवारांनी सर्वच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करणारं ट्विट केलं। त्यात त्यांनी असं लिहिलं होतं की शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली हृदयात महाराष्ट्र आणि नजरेसमोर राष्ट्र हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं काम करतील हा विश्वास आहे। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन असं ट्विट अजितदादा पवार यांनी केलं होतं। पण अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती आणि त्यामुळं मग अजित पवार यांना डावलण्यात आलंय का, त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील स्थान काय असेल असे प्रश्न उपस्थित होत राहिले आणि दादांच्या मनात साचलेला हा सागर अखेर संधी मिळताच फुटला आणि त्याची प्रचिती म्हणजे स्वतंत्र राष्ट्रवादी पक्ष, ज्याचे अध्यक्ष झाले अजितदादा पवार। जे दादांच्या मनात होतं सर्वात आधी दादांनी तेच केलं। पार्थ नाही पण पत्नीला खासदार करण्यासाठी आणि सुप्रिया सुळेंना पाडण्यासाठी बारामतीत लोकसभा लढवली। अपयश आलं तरी सुद्धा सुनेत्रा पवारांना अजितदादांनी राज्यसभेवर पाठवून खासदार केलंच।
त्यानंतर आता विधानसभेला पार्थ पवार किंवा जय पवार यांना कशा प्रकारे अजित पवार राजकारणामध्ये आणतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर हे होते काही प्रमुख मुद्दे, काही प्रमुख कारणं ज्यामुळं सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात वैर निर्माण झालं आणि ते वैर इथपर्यंत जाऊन पोहोचलंय की रक्षाबंधनाच्या दिवशी दोन्ही बहीण भावांनी रक्षाबंधन देखील साजरं केलं नाही. या व्यतिरिक्त अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नात्यामध्ये जो काही दुरावा निर्माण झालाय याची प्रमुख कोणती कारणं असावी असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.